नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीतील काजल इंगळे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी प्रहार सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात इंगळे कुटुंबियांनी पोलीस आयुक्तालयावर धडक दिली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी आंदोलनकर्त्याचे निवेदन स्वीकारले. प्रहार सामाजिक संघटनेने आरोप केला की 2 जून रोजी मार्डी रस्त्यावरील तपोवन परिसरात काजल इंगळे या तरुणीची अज्ञात आरोपींनी अत्यंत अमानुष, क्रूर आणि निर्गुण पद्धतीने हत्या केली. एवढेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीती, असुरक्षितता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर ऐरणीवर आला आहे. यावेळी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी काजल इंगळे हत्या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून आरोपींना तात्काळ अटक करावी, प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, तसेच संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढवून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्या अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, महानगर प्रमुख बंटी रामटेके, संपर्क प्रमुख गोलू पाटील, प्रशांत देशमुख, शेख अकबर यांच्यासह स्टेला मॅडम, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.